नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि तीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवतोय रताळ्याचे गोड काप। कसे बनवायचे चला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे 3 मीडियम साइजचे रताळे घेतलेत, त्यांना स्वच्छ धुवून पुसून त्याचे साल काढून घेतलेत आणि चकत्याच्या आकारांमध्ये कट करून घेतलेत। कट केल्यानंतर पाण्यात टाकून 2-3 वेळेस त्याला स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यामध्येच भिजवत ठेवायचे। एकीकडे रताळे पाण्यात टाकलेत, आपण गूळ बारीक करून घेऊया। मी इथे 1 वाटी गूळ मला साधारणतः लागलेला आहे। गूळ मस्त बारीक करून घेतला, तुम्ही हवं तर किसून घेतला तरी चालेल। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचे। तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपले रताळ्याचे चकत्या टाकायच्या। आता हाय फ्लेमवर रताळ्याचे काप 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचे। लगेच पिवळसर दिसायला लागतात, मग झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी त्याची वाफ काढायची। मी इथे 2 ते 3 वेळेस वाफ काढून घेतली, जोपर्यंत थोडेसे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत। रताळे थोडेसे सॉफ्ट झाले की त्याच्यामध्ये चिरलेला गूळ टाकायचा आहे। गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गूळ वितळेपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे। मग झाकण ठेवून अजून एक वाफ काढून घ्यायची। रताळे गुळामध्ये छान शिजले की गूळ घट्ट होईपर्यंत त्याला परतून घ्या। चला, आपले रताळ्याचे गोड काप तयार आहेत। गरमागरम सर्व करा, ड्रायफ्रुट्सने गार्निश करा। बाकी माझे व्हिडिओ आवडत असतील तर तीक्षाच किचनला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।